नंदुरबार न्यूज 24च्या बातमीची दखल. शहाद्यात ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. शहादा शहरातील वाढती ट्रॅफिक समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना याबाबत नंदुरबार न्यूज 24 वाहिनीने आवाज उठवला होता. या बातमीची दखल घेत शहादा नगरपालिका उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांनी शनिवारी शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांची भेट घेऊन शहरातील ट्रॅफिक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. गांधी पुतळा परिसर, 4 रस्ता तसेच प्रमुख चौकांवर होणारी वाहतूक कोंडी, ट्रॅफिक पोलीस वेळेवर हजर नसणे, अवैध पार्किंग आणि अपघातांची शक्यता याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या भेटीनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत ॲक्शन मोडमध्ये येत शहरातील प्रमुख ठिकाणी सिटी ट्रॅफिक पोलीस तैनात केले आहेत. गांधी पुतळा, 4 रस्ता आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहनांची शिस्तबद्ध हालचाल, अवैध पार्किंगवर कारवाई तसेच नागरिकांना सुरक्षित रस्ता वापराची सोय व्हावी यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून माधवी मकरंद पाटील यांच्या पुढाकाराचे आणि नंदुरबार न्यूज 24च्या पत्रकारितेचे कौतुक होत आहे. शहादा शहरातील ट्रॅफिक कायमस्वरूपी सुरळीत राहावी यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार न्यूज 24. आमच्या शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व भाजपा नगरसेवकांच्या गटनेत्या आदरणीय माधवीताई मकरंद पाटील यांनी शहादा शहरात फेरफटका मारत असताना ट्रॅफिकची जी समस्या शहादेकर नागरिकांना उद्भवत होती त्यासंबंधी PI साहेबांची चर्चा करून ती सुरळीत करण्यासंबंधी सूचनावजा विनंती केलेली होती. त्या विनंतीचा मान राखून आदरणीय पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांनी दखल घेऊन वाहतूक सुरळीत करण्याकामी आज सकाळी वाहतूक पोलिसांचे ट्रॅफिक पोलिसांचे गांधी पुतळा, आंबेडकर चौक व 4 रस्ता मेन रोड 4 रस्ता या ठिकाणी त्यांनी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करून ट्रॅफिक सुरळीत केलेली आहे. भविष्यात असेच वाहतुकीची समस्या येऊ नये याबाबत पोलीस प्रशासन दक्ष राहील. केवळ औपचारिकता म्हणून आजच्या दिवशी किंवा 2-3 दिवसापुरत्या ही समस्या न ठेवता कायमस्वरूपी ती समस्या सोडवण्यात यावी अशी मी पोलीस प्रशासनास विनंती करतो. आणि आमच्या उपनगराध्यक्ष माधवीताईंनी जे परिश्रम घेतले किंवा प्रयत्न केले त्यांचंही अभिनंदन करतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.